इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि छत्रपती शिवरायांबद्दल अपमानजनक भाष्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आता निदर्शनं सुरू आहेत। आपण जर बघितलं तर कोल्हापुरातील काही शिवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अनेकांची या संदर्भातच आंदोलनं जी आहेत ती झालेली आहेत। प्रशांत कोरटकर याला तात्काळ अटक करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती घेऊन या ठिकाणी कोल्हापूरची ओळख असलेलं कोल्हापूर पायतान जे आहे ते याच प्रशांत कोरटकर यांच्या पोस्टरवर ठेवण्यात खरं तर आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून ज्यांनी अशा पद्धतीचे छत्रपती शिवरायांबद्दल संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलेली आहेत त्या सर्वांचा निषेध जे आहे ते यांच्याकडून करण्यात येतोय। या संदर्भातलंच आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आता सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांच्याकडे देखील प्रतिक्रिया जाणून घ्या। खरं तर वारंवार अशा पद्धतीची धमक्यांचं प्रकरण आहे। छत्रपती शिवराय असू देत संभाजी महाराज असू देत यांच्याबद्दल वादग्रस्त विधान जे आहे ते केली जात आहेत। आता देखील प्रशांत कोरटकर यांचा निषेध तुम्ही करा। शक्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल या प्रशांत कोरटकरनं अतिशय निंदनीय आणि अवमानास्पद वक्तव्य केलेले आहेत। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना त्यांनी धमकी दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं बदनामीचं सत्र चालू आहे। सरकारकडनं या लोकांना तातडीनं अटक होण्याची गरज होती पण सरकार त्यांना प्रोटेक्शन देते। सोलापूरकर बोलल्यानंतर सोलापूरकरला प्रोटेक्शन दिलं गेलं, कारेटकरच्या घराच्या बाहेर बंदोबस्त दिला गेला आणि आज कोरटकर फरार आहे। गुन्हा दाखल होऊन 2-3 दिवस झालेले आहेत पण कोरटकरला अजून अटक झालेली नाही। अशा पद्धतीनं वक्तव्य करून त्यांनी शिवप्रेमींची मनं दुखावलेली आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी ह्याच्याबाबत तातडीनं कार्यवाही करणं गरजेचं आहे। कोरटकरला अटक करून त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जर हे झालं नाही तर 6 तारखेला मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापूरच्या सुपुत्राला जर धमकी आलेली असेल आणि त्याच्यावर कारवाई न करता मुख्यमंत्री महोदय कोल्हापुरात येत असतील तर त्यांच्या दौऱ्यामध्ये गनिमी काव्यानं घुसण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या वतीनं करणार आहे। खरं तर आपण बघितलं तरी सगळे शिवसेना आणि शिवप्रेमी सगळे जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत। कोरटकर यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांबद्दल जे भाष्य केलेलं आहे, शिवाय इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना देखील धमकी जी आहे ती या ठिकाणी दिली आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जाते आणि निश्चितच आहे 6 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत आणि ते दौऱ्यावर येत असताना त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये गनिमी काव्या पद्धतीनं आम्ही घुसू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या शिवसेनेने दिलेला आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।